कढी कशी करायची ते बघू तर. 1 वाटी दही घ्यायचे, अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं. बेसन पीठ दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. पाणी टाकायचं नाही, पाणी टाकलं तर गाठी होते, तर गाठी होऊ द्यायच्या नाही. दही आणि बेसन पीठ व्यवस्थित मिक्स होते. त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचे. पाणी टाकल्यावर पण सगळीकडे मिक्स करून घ्यायचे. कढी जेवढी करायची पातळ घट त्यानुसार पाणी टाकायचे. कढई गरम करायला ठेवली, 2 चमचे तेल टाकले, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, लसूण बारीक कुटलेला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हिरवी मिरची अद्रक दोन्ही मिक्स कुटलं होतं ते टाकले त्याच्यामध्ये. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता तळसल्याच्या नंतर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून घ्यायची. हळद टाकायची थोडीशी. दोन लाल मिरच्या टाकायच्या. बेसन पीठ आणि दही मिक्स केलेलं ओतून घ्यायचं. 1 ग्लास पाणी टाकायचं. कढी जेवढी करायची तेवढं पाणी टाकायचं. कमी गॅसवरच ठेवायची कढी. गॅस फुल नाही करायचे आणि सारखं हलवीत राहायचे. कढीला उकळू द्यायचं नाही. कढीला उकळी आली तर कढी फुटते. चवीपुरतं मीठ टाकायचे. झाली कढी तयार. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.